नमस्कार मंडळी. तर आज आपण चाललेलो आहे ओझरडे वॉटरफॉल फिरायला. आज तसं पावसाचं वातावरण बघितलं तर खूप क्लिअर आहे, जास्त पाऊस नाही आहे. त्यामुळे आज ओझरडेचा बेत केलेला आहे. चला बघू ओझरडा कसा आहे, आज किती पाऊस लागतो आहे नवजा साईडला, नवजा भागामध्ये, कारण त्या साईडला खूप पाऊस असतो. माझ्यासोबत सुशांत आहे. काय कर ओके. तर चला बघू नवजा वॉटरफॉल कसा, किती जोरात पाणी पडतं आहे आणि एन्जॉय करू. हा एक सुंदर व्ह्यू आहे बघा, खाली कोयना नगर आहे. जबरदस्त आहे. जायचं आपल्याला कोयना. हां चल काय एवढं नाही घाबरायचं. कोण लावायचं लगेच पैसे लगेच काढून द्यायचं नाही. मशीनचा ग्रुप आपल्या वाटेत आलेला आहे. आपण आता नेहरू पार्कच्या इथे आहोत, तुम्ही पाहू शकता. आणि इथून पुढे आपण ओझरडे वॉटरफॉलला जाणार आहे. तर नवजा गावाच्या इथे आहे ओझरडे वॉटरफॉल, आणि जाताना वाटेमध्ये खूप सारे छोटे मोठे धबधबे लागतात, ते सुद्धा आपण पाहू. सांगितल्याप्रमाणे पुढे आपल्याला पावनाला धबधबा पाहायला भेटेल. तर पावनाला धबधबा बघू. आणि एक पॉईंट आहे मानेनगर गावाच्या इथे, यमकर पॉईंट, खूप चांगला व्ह्यू दिसतो तिथून धबधब्याचा आणि कोयना बॅकवॉटरचा. तर आपण तो सुद्धा पाहणार आहे. तर चला. आता पाऊस नाही. चल अरे डोळ्याला
सलसल पडतो आमचं लागेल. कोयना नगर नेहरू पार्क तसेच पुढे येऊन आपण पहिला वॉटरफॉल जो लागतो नवजा वॉटरफॉलला जायच्या आधी, ओझरडे वॉटरफॉलला जायच्या आधी जो पहिला वॉटरफॉल लागतो तो पाबनाला वॉटरफॉल आहे. कामरगाव गावानजीक पुढे आलं तर हा पाबनाला वॉटरफॉल तुम्हाला दिसेल. अतिशय सुंदर असा पडणारा वॉटरफॉल, पुढे जंगल आसपास, सुंदर असा नजारा या वॉटरफॉलचा आहे. पाहू शकता तुम्ही. सभोवताली सुंदर असं जंगल आहे आणि हा मध्येच एक आकर्षक सुंदर मन मोहणारा असा धबधबा. त्या धबधब्याला पाबनाळा धबधबा असं म्हणतात. कामरगावच्या आधी एक गाडवराई म्हणजे एक धारेमध्ये पडणारा धबधबा लागतो, त्याच्या आधी हा धबधबा आहे. त्याला पुढे बघू आपण कोणकोणते धबधबे लागतात. दिवाळीला घेणार दिवाळीच्या लक्ष्मीपूजनला. पाबनाळा धबधबा करून आता पुढे आपण चाललेलो आहे. पुढे आपल्याला कामरगाव लागेल, तिथे एक छोटा धबधबा आहे. तो गाडवराई पडतो. आपला मुंबईच्या इथून पडतो तो गाडवराई पडतो. छोटे छोटे सुंदर धबधबे पूर्ण रस्त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. काय आहे रे? त्या स्पॉटला थांबूया. हां, इथे एक सुंदर स्पॉट आहे, आपण बघणार आहोत. इथून कोयना बॅक वॉटरचा एक सीन दिसतो. गाडी आतमध्ये येते. सुंदर असा हा कोयना बॅकवॉटरचा नजारा तुम्हाला पाहायला मिळेल. समोर हे पूर्ण कोयना बॅकवॉटर आहे आणि त्या साईडला पुढे तुम्ही पाहता इथे की एक कोयना डॅमचं बॅक साईड आहे. सध्या 50 TMC प्लस म्हणजे 50%च्या वरती डॅम भरलेला आहे आणि पावसाचा जोर असा आहे की असं वाटतं यावर्षी डॅम लवकरात लवकर भरेल. पुढच्या 15 दिवसामध्ये डॅम भरण्याची शक्यता आहे जर पाऊस असा जोरात चालू झाला. यावर्षी लवकर पाऊस आल्यामुळे धरण तर लवकर भरतं आहे. अनुभवाप्रमाणे जर बघायचं झालं तर ज्या ज्या वर्षी पाऊस लवकर पडतो आणि डॅम जितक्या लवकर भरतं त्या वर्षी पूर परिस्थिती निर्माण होते, असा पास्टमध्ये एक्सपिरियन्स आहे. तर सगळ्यांनी यावर्षी सतर्क राहिलं पाहिजे आणि जे पण डॅमचं व्यवस्थापन करतात, डॅमचं व्यवस्थापन आहे, त्यांनी पाणी कधी किती सोडायचं याचं बरोबर प्लॅनिंग केलेलं करायला हवं. बाकी आपण निसर्गाचा आनंद घेऊ आणि पुढे जाऊन बघू काय काय पॉईंट्स आहेत, कसे सुंदर सुंदर पॉईंट्स आपल्याला बघायला भेटतात. चला. आलो नको. हा गाडवराई धबधबा. हां, कामरगावच्या थोडंसं नजीक हा एक सुंदर असा, इथं थांबवता गाडी, सुंदर असा आहे एक धारी धबधबा पडायला मिळतो. या धबधब्याला गाडवराई धबधबा असं म्हणतात. हा सुद्धा एक आकर्षक पॉईंट आहे एक्सप्लोर करायला. आज सध्या पाऊस कमी आहे, थोडीशी उघड भेटलेली आहे आपल्याला पावसाची, त्यामुळे पाणी कमी आहे आणि आपल्याला सगळं एक्सप्लोरही करता येतं. ठीक आहे, चल. तर कोयना हे एक वन्य अभयारण्य क्षेत्र आहे.
त्यामुळे इकडे येताना गाडी वगैरे चालवताना सांभाळून, वाटेमध्ये कधी प्राणी वगैरे यायचा चान्सेस आहेत, ॲक्सिडेंट होऊ शकतात, त्यामुळे सांभाळून. बाजूला टर्न आहे ना, इथं केले एक मोरी टाकायची, ते उभी केली गाडी. तिथून एक मस्त सीन भेटेल आपल्याला. कोयना बॅक हा इथे थांबू इथे हे पण. इथे एक मस्त कोयना बॅकवॉटरचा आपल्याला सीन पाहायला भेटतो. इथे पहिलं मिरगाव नावाचं गाव होतं. लँडस्लाईडमध्ये ते गाव जमिनीदोस्त झालं. कोयना नगरच्या इतिहासातील हा एक खूप वाईट इन्सिडेंट आहे. मी स्वतः कोयना नगरमधला आहे. माझे मित्र ह्या गावामध्ये राहायचे. इथे पूर्ण पहिलं गाव होतं आणि आता तुम्ही बघू शकता इथे जंगल वाढलेलं आहे, जमीन गवत सगळं वाढलेलं आहे. इथे एकही घर तुम्हाला दिसत नाही. तिकडे पलीकडे थोडीशी घरं आहेत जी वाचलीत लँडस्लाईडमधून. आणि म्हणजे इथे आलं तर एक आठवण येते आपल्या लोकांची जे लँडस्लाईडमध्ये आपल्याला सोडून गेले. चला पुढे जाऊ, बघू कोणकोणते स्पॉट्स आहेत आपल्याला दिसतील. आता आपण माळानगर गावापाशी पोचलेलो आहे आणि इथून पुढे जस्ट 5 मिनिटाच्या अंतरावरती ओझरडे धबधबा आहे. रस्त्याला छोटे मोठे हॉटेल्स आहेत, तिथे तुम्हाला नाश्त्याची सोय होऊन जाईल जे कोणी पर्यटन येतात त्यांची. तर असं आई मानाई देवीचं मंदिर. स्लो करी. कोयना आपल्याला जर ओझरडे धबधब्याला जायचं तर आपण समोर सरळ रस्त्याने जाणार, पण इथे खाली एक पॉईंट आहे तिथून कोयना बॅकवॉटर दिसतं. तर तो तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही खालून जाऊ शकता. सध्या मी तुम्हाला दाखवतो इथे कसं पॉईंट आहे. गाडी इथे खाली मग सुंदर असा कोयना बॅकवॉटरचा पॉईंट आहे जिथून तुम्हाला ओझरडे धबधबा पाहायला मिळेल. ओझरडे धबधबा त्या साईडला तिकडे आहे आणि खाली एक कोयना बॅकवॉटर सरळ हा रस्ता जातो. तिथे तुम्हाला एक कोयना बॅकवॉटर तुम्हाला पाहायला भेटेल. तसेच टनेल म्हणजे सुंदर असा कोयना बॅकवॉटर आणि आपल्याला बघायला भेटेल.
आपण आता सध्या टेंबा पॉईंट पाहून पुढे आलेलो आहे आणि मानानगरच्या थोडंसं पुढेच हा एक पॉईंट आहे ज्याला बोलतात यमकर पॉईंट. तर तुम्हाला इथे सुद्धा कोयना बॅकवॉटरचा एक चांगला व्ह्यू पाहायला मिळेल. तुम्ही पाहू शकता सध्या काय झालं की पाऊस उन्हाळ्यामध्ये हे पाणी पूर्ण खाली पडते पाणी पातळी. आता तर सध्या 50% धरण भरलेलं आहे त्यामुळे पाणी पातळी वर आले आणि जेव्हा पूर्ण धरण भरले पाहिजे ह्या लेवलला पूर्णपणे इथपर्यंत पाणी येतं. आणि तुम्ही पाहू शकता ह्या पॉईंटला विशेष गोष्ट अशी आहे की तुम्ही हे बॅक वॉटर नंतर ह्या साईडला जर वरती पाहिलं तिकडे तर इकडे ओझरडे वॉटरफॉलचा एक सुंदर असा सीन तुम्हाला पाहायला भेटतो इथे व्ह्यू. फोटोग्राफी वगैरे साठी तुम्हाला इथे हा चांगला पॉईंट पाहायला मिळेल. आजची खास गोष्ट म्हणजे आपल्याला पाऊस एकदम क्लिअर भेटलेला आहे. खूप कमी पाऊस आहे आज त्यामुळे आज आपल्याला हे सगळे स्पॉट क्लिअरली बघायला भेटतील. प्रॉपर रेकॉर्डिंग करता येईल. जोपर्यंत पाऊस उघडलेला आहे तोपर्यंत आपल्यासाठी बेस्ट टाइम आहे. पटपट सगळे स्पॉट एक्सप्लोर करून तुम्हाला दाखवतो. चला आता ओझरड्यावरती जाणार आहे डायरेक्ट. तर सरळ आता ओझरडेलाच भेटू. बरोबर ओझरडे धबधब्याच्या इकडे जातानाच आपल्याला पाऊस भेटलेला आहे. धबधब्याला जाताना हा एक सुंदर घनदाट जंगलाचा रस्ता, आजूबाजूला पूर्ण झाडी आहे, वरती आकाश दिसतंय. रस्ता एकदम सुंदर असा रस्ता आहे. फक्त काळजी घ्या ट्रॅव्हल करताना कारण खूप सारा वळणाचा रस्ता आहे. वाहने समोरून जोरात येतात, समोरून वाहने जोरात येतात. ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. पाऊस असल्यामुळे काय सांगता येत नाही. आणि आपण आता पोहोचलेलो आहोत त्या स्पॉटवरती ओझरडे वॉटरफॉल. तिकडे लागलेलं आहे. बरोबर आता आपण ओझरडे वॉटरफॉलच्या इथे पोहोचलेलो आहे. पण थोड्यापूर्वी पाऊस नव्हता आणि आता खूप जोराचा पाऊस चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता थोडेसे लोक इथे आहेत, गर्दी आहे भरपूर जमलेली. आणि पुढे तुम्ही बघताय पाऊस जोरात आहे त्यामुळे थोडा वेळ वाट बघू. इथे जरा थांबू, काहीतरी भजी वगैरे काय खायचे असतील तर यांना खाऊन घेऊ. तसा माझा उपवास आहे, एकादशी आहे. झालं थोड्या वेळापूर्वी जोरदार पाऊस चालू होता त्यामुळे आपण इथं थांबलो होतो. आता आपण जो ओझरड्याचा जो ट्रेल आहे, पायऱ्या आहेत पुढे जायला, म्हणजे तुम्हाला चढत वरती जायचं आहे. त्या ट्रेल साठी आपण चालू करणार आहे. आणि बघू पुढे जाऊन आपल्याला तिकीटही काढावं लागेल. तिकीटचं काय प्रोसिजर आहे, किती पैसे आहेत, कसे तिकीट काढायचे हे सगळं आपण बघणार आहे पुढे जाऊन. कोयना ओझरडे धबधबा हा वनरक्षित क्षेत्रामध्ये येतो त्यामुळे इथे वनविभागाच्या अटी आणि नियम लागू आहेत. त्या सर्व नियमांचं पालन करावं लागेल. हे सर्व नियम आहेत. तर जिथे काही प्राइजेस लिहिले आहेत तर 12 वर्षावरील जितके आहेत त्यांना सगळ्यांना 100 रुपये तिकीट काढायचं आहे पर पर्सन. 12 वर्षाच्या खाली असेल तर 50 रुपये. तसेच तुम्हाला जर कॅमेरा वगैरे इतर गोष्टी घेऊन जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा चार्जेस आहेत. आणि जर तुम्ही इथे पिऊन वगैरे मद्यपान वगैरे करून असाल तर त्यासाठी दंड आहे 500 रुपये जर कोणी पिऊन आला असेल तर त्यासाठी. तर शक्यतो कोणी पिऊन येऊ नका. आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर फ्रेश या. ठीक आहे. एंट्री करण्यासाठी इथे 100 रुपये फी आहे पर पर्सन. एंट्री करायचे तर तुम्ही तिकीट काढल्यानंतर आपल्याला पूर्ण ट्रेल चालू होईल. आणि आता पुढे जसं जसं आपण हा पूर्ण ट्रेल आहे इथून पूर्ण वरती जाईपर्यंत सीड्या आहेत त्यामुळे असा काही प्रॉब्लेम नाही. आणि साईडला सपोर्ट रेलिंग पण केलेलं आहे त्यामुळे इथं चढायला खूप सोपी ट्रेक आहे. तर चला बघू पुढे कसं काय काय सीन्स वगैरे आहेत. चला ओझरडे धबधब्याला आलोय आणि आपल्याला आमचे भाऊजी भेटलेले आहेत, स्वप्नीलजी. चला हे माझे भाऊजी आहेत. आणि प्रियंका ओके ती पुढे गेलेली आहे.
तर आज खास हे पण आलेत मुंबईवरून धबधबा फिरायला. का कोण कोण घेऊन आला? ऑफिसचे सगळे? हा ऑफिसचे सगळे आलेत आपल्याकडचा हे जे आपल्याकडचे एवढे सौंदर्य पाहून सगळे आलेत. आणि नक्कीच आम्हाला MH महालक्ष्मी हे आपले जे इंस्टाचं चॅनल आहे त्याकडून खरंच आम्हाला नवीन नवीन गोष्टी पाहायला. इंस्टाग्रामला MH भाग्यलक्ष्मी कोयना आणि युट्यूब वरती राहुल कदम ब्लॉग. की नक्की ओके, हे आपलं चॅनल आहे युट्यूब वरती. ठीक आहे, चला बघू पुढे काय काय आहे. जसजसे आपण पुढे जातो मध्ये छोटे छोटे ओढे वगैरे लागतात. खूप सुंदर सुंदर असा छोटे मोठे ओढे लागतात आणि आपण तुम्ही पाहताय जसं इथे माणसं ह्या पाण्यामध्ये सुद्धा एन्जॉय करतात, लहान मुलं वगैरे. कारण वरती जे पाणी आहे तिथे तर ऑब्विसली कोणी नाही जाऊ शकत कारण ते खूप जोरात आहे. तर इथे सुद्धा छोट्या मोठ्या ओढ्यांमध्ये माणसं आनंद घेत आहेत निसर्गाचा. वरती जाताना पायऱ्या आहेत त्यामुळे काही जास्त त्रास नाही वरती जायचा, किंवा ट्रेक अशी खूप अवघड नाही आहे. छोटी ट्रेक आहे. एक नॉर्मली बोलायचं गेलं तर 35 ते 40 मिनटं लागतात. चालत हळूहळू गेलं, थांबत गेलं, फोटो काढत वाढत. तर वाटेमध्ये छोटे छोटे लोखंडी पूल बांधले आहेत लोकांना ये जा करण्यासाठी. ही एक इथे खूप चांगली गोष्ट आहे. आणि वन विभागाने इथे जे काही रेलिंग वगैरे केले ते सगळं मेंटेन आहे, तुम्ही पाहू शकता सगळं. थांबून तुम्हाला पूर्ण असा ओझरडा पाहायला मिळेल. तिथूनही सुंदर व्ह्यू दिसतो ओझरड्याचा. थोड्या वेळापूर्वी खाली जास्त गर्दी नव्हती, पण आज जसं जसं आपण वरती आलो तर आपल्याला गर्दी भेटते आणि लोक पण खूप येत आहेत. मिनिटाचा ट्रेक करून आता आपण स्पॉटवर पोहोचणार आहोत आणि सुंदर असा होता ते डोक्याचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो का. तुम्हाला जसं सांगितलं होतं तसं धबधब्याच्या पूर्ण टोकापर्यंत पायऱ्या दिलेल्या आहेत. बघू शकता किती
म्हटलं वरनं जाऊन आलो यावर्षी गणपती आहे ना? गणपती आहे ना, या लालबागच्या राजाला जाऊ आपण. येणार आहे. मला पण सांगा. ओके, तर मग आपण आता ओझरडे वॉटर पार्क वरपर्यंत जाऊन फिरून आलेलो आहे आणि तुम्ही पाहता हा ओझरड्याचा जो सीन आहे एकदम सुंदर असा मनमोहणारा. आणि खास इथली गोष्ट म्हणजे इथे जे काही सगळे प्रॉपर इथे सोय करून दिलेलं आहे पार्किंगची वगैरे, तुम्ही बघू शकता गाडी लावायला आहेत. तसेच वन अधिकारी आहेत जे वन काम करतात, फॉरेस्टवाले, त्यांनी सगळे मदत करतात लोकांना इकडे तिकडे जाण्यासाठी, ओके, पार्किंग करण्यासाठी. जर कुठे कोणी चुकीचं वागत असेल किंवा मद्यपान करून वगैरे इकडे आले असेल तर इथे अलाउड नाहीये, पहिलं तर मी ते सांगू इच्छितो. आणि जर असं कोणी मस्ती करत असेल तर इथे अधिकारी कारवाई करण्यात येते. ओके, त्यामुळे तर पुढे तुम्ही गेला तुम्हाला मी दाखवले तिथे की तिथे लेडीजसाठी कपडे चेंज करण्यासाठी चेंजिंग रूमची वगैरे सोय करून ठेवलेली आहे, प्रॉपर पार्किंग आहे. आणि समोर छोटी मोठी दुकान आहेत जे इथल्या लोकल लोकांची आहेत. तिथे तुम्हाला भजी वडापाव वगैरे चवीनुसार खायला मिळतात, तुम्ही इथे खाऊ शकता. पावसाळ्यामध्येच फक्त इथे चालू असतं मोस्ट ऑफ, त्यामुळे इथली लोकल लोकांची जी काय छोटी मोठी कमाई होते ती इथे चालू असते. त्यामुळे तुम्ही यांच्याकडून का आणि एन्जॉय करा. ठीक आहे, हा व्ह्यू जो आहे ओझरडे वॉटरफॉलचा, हा जेव्हा जोरात पाऊस असतो तेव्हा हा एक धबधबा असतो, तुम्ही बघू शकता. आता किती पडतात, 2 पडतात आणि मिडलला एक छोटीशी लाईन दिसते. पण हा जेव्हा जोरदार पाऊस असतो तेव्हा हा एक पडतो आणि त्यावेळी जो साऊंड येतो तो पूर्ण एरियामध्ये तिकडे फिरतो आणि त्याचा नजारा एवढा मस्त असतो, तुम्ही त्यावेळी बघू शकता. आता पाऊस कमी आहे त्यामुळे आज आपल्याला फिरायला भेटलं आणि आपण वरपर्यंत जाऊन बघितलेलं आहे. तसं तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि सांगा मला कमेंटमध्ये की कसा वाटला ब्लॉग वगैरे. आता आपण पुढे टनेलला जाणार आहोत, नवजा टनेलला, आणि तिथून जो व्ह्यू दिसतो खाली पोपळी वगैरे तिथला तो पाहणार आहे. आणि त्यानंतर परत येताना आपण डिचोली गार्डनला जाणार आहे. तिथे कोयना बॅकवॉटरचा एक सुंदर व्ह्यू आहे, तो एक मी तुम्हाला दाखवतो. चला. पुढे टनेलकडे जायच्या आधी एक चेकनाका लागतो, ते वनरक्षक अधिकारी वगैरे असतात तिथे चेकिंगसाठी. पण आज संडे होता त्यामुळे कोणी नव्हतं आणि त्यामुळे आपल्याला पुढे जायला भेटलं. रामबाण आपण आता नवजा येथील पुढे डिचोली गावच्या पुढे जो पॉइंट आहे टनेल पॉइंट तिथे आहोत आणि तिथून पुढे एक व्ह्यू आहे, म्हणजे घाटाचा व्ह्यू दिसतो, तो आपल्याला पाहायचा. जर आपण आता हा टनेल पार करून गेल्यानंतर आज एक सुंदर व्ह्यू आपल्याला पाहायला भेटणार आहे. मुळात पहिले तुम्ही पाहताय एकदम आकर्षक टनेलच्या वरून एक छोटा धबधबा पडतोय पाणी टनेलच्या आधी आणि आपल्याला ती गाडी पार करून जायचं. हा सीन खूप मस्त दिसतो आणि पुढे गेल्यावरती आपल्याला एक सह्याद्रीचा मस्त डोंगर रंगाचा घाटाचा व्ह्यू पाहायला भेटणार आहे. तर तो आपण पाहू आणि बघूयात हा व्ह्यू कसा दिसतो तो. आतमध्ये तुफान वारा आहे, छत्री उडून जाण्याचा काही चान्स नाही आहे. आणि पुढे आपण आलेलो आहे.
कुठला धबधबा आहे? पंचधारा. तो पंचधारा. वाव, किती सुंदर दृश्य आहे. कोयना नगरीतले धबधबे तर आपण बघितले आहेत, मग आता हा सह्याद्रीचा जो मस्त व्ह्यू दाखवणारा पॉइंट, टनेल पॉइंट नवजाच्या पुढे जो आहे, डिचोली गावच्या पुढे, तो आपण बघणार आहोत. टनेल पॉइंट वरून आपल्याला खाली पोपळीचा जो व्ह्यू आहे तो कसा पूर्ण दिसतो, तसं तुम्ही बघू शकता. हा सह्याद्रीचा पूर्ण कडा, खाली असे डोंगर आहेत. ओके, खाली कोयना विद्युत प्रकल्पाचं पॉवर हाऊस आहे, हे तुम्ही बघू शकता झूम करून. आणि त्यानंतर पुढे वशिष्ठी नदी इकडून वाहते, ती इकडून खालून जाते. आणि त्या बाजूला तुम्ही बघू शकता तो धबधबा जो दूरवर आहे, एवढा मोठा धबधबा, त्याला पंचधारा धबधबा असं नाव आहे. मग तिथे पर्यटकांसाठी तो जास्त फेमस नाही, कारण तो सह्याद्रीमध्ये खूप जंगलामध्ये आहे. तिकडे रेसिडेन्सी काही नाही, म्हणजे लोक वगैरे राहत नाहीत त्या साईडला. आणि तिकडे खाली कोयनाचं ऑफिस आहे विद्युत प्रकल्पाचं, त्या बाजूला डोंगरामध्ये. तिथूनच खाली वीज निर्मितीसाठी पाणी सोडलं जातं. असे सगळे सुंदर पाणी इथं तुम्ही बघू शकता. पूर्ण सह्याद्रीच्या डोंगर गाड्यांचा एक उंच सखोल खाली गड्डा असलेला पॉईंट तुम्ही इथून बघू शकता. टनेल पॉईंट तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण पुढे डिचोली गार्डनच्या इथे जाणार आहोत डायरेक्ट. तुम्हाला मी तिथे व्ह्यू दाखवतो. कोयना भागातील धबधबे आणि बॅक वॉटरचे पॉईंट तर आपण पाहिले, पण सगळ्यात मोस्ट जो माझ्या आवडीचा बॅक वॉटर व्ह्यूचा जो पॉईंट आहे कोयना नगरमध्ये, तो डिचोली गावच्या नजीक जे गार्डन आहे डिचोली गार्डन, तो तिथला आहे. तिथे आपण आता तिथे आहोत. आणि तिथला सीन सगळ्यात बेस्ट बॅक वॉटरचा कोयना नगर मधला सीन आहे. काठीमध्ये आपण बघितला कोयना बॅक वॉटरचा सीन, तो तर जबरदस्तच आहे. पण कोयना नगर मध्ये, कोयना नजीक, नवजा गावानजीक जो बॅक वॉटरचा सीन दिसतो कोयना बॅक वॉटरचा, तो हा इथला मला बेस्ट वाटतो. तुम्ही पण हा पहा नक्की. आता सध्या पाणी कमी आहे डॅम मध्ये, 50%च भरलंय. पण जेव्हा पूर्ण डॅम भरतं त्यावेळी हे जे पूर्ण लाल दिसतंय एरिया, जिथे गवत नाहीये, पण पूर्ण तिथपर्यंत वरती पाणी येतं. पूर्ण हा भाग भरलेला असतो. पूर्ण हा डोंगर बघा त्या साईडला, तिथे मध्ये बेटासारखं दिसतं, इतकं सुंदर. ज्यावेळी पाणी पातळी कमी असते तेव्हा तिथे जाऊन मध्ये जर गेलं तर हे मध्ये बेटासारखं आहे, आपल्याला बोटीने जाता येतं तिथे. सुंदर असा हा पॉइंट. तुम्ही इथे डिचोली गार्डनच्या इथे येऊ शकता. नवजापासून थोडंसं अंतरावर पुढे डिचोली गाव आहे. तिथे आलात की तिथून पुढे डिचोली गार्डन, खाली गेट मधून बाहेर आलात की तिथे खालीच डिचोली गार्डन आहे. पहिले हे गार्डन सुंदर होतं, मेंटेन होतं, पण आता इथे तेवढं मेंटेन नाहीये. पण हा व्ह्यू तुम्हाला जर पाहायचा असेल, इथे डिचोली गार्डनच्या इथे आलात तर इथे नक्की तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर आजचा ब्लॉग आपला इथे संपलेला आहे. पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओला लाईक करा. कसं वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये, नवीन ठिकाणं.